आज आपण होममेड दम बिर्याणी करणार आहोत. त्यासाठी आपल्याला लागणार आहेत काही खास इन्ग्रेडियंट्स: कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, एक लिंबू, आलं लसूण पेस्ट, सुहानाचा बिर्याणी मसाला, घरकुल मटन मसाला, सुहाना मीठ मसाला, मीठ, हळद, घरगुती कच्चा मसाला. हा आम्ही घरगुती बनवलेला कच्चा मसाला आहे. त्यानंतर अंबारी कांदा लसूण मसाला, त्याचसोबत 1 किलो चिकन आणि 1 किलो नफीस तांदूळ. सर्वात आधी आपण चिकन मॅरिनेट करून घेऊ. त्यासाठी चिकनमध्ये 1 मोठा चमचा मीठ, थोडीशी हळद जास्त टाकायची नाही, कारण हळद जास्त टाकल्यावरती चिकनला कडवटपणा येतो. 1.5 चमचा घरगुती कच्चा मसाला, त्यासोबत सुहाना मीठ मसाला, घरकुल मटन मसाला, सुहानाचा बिर्याणी मसाला. सुहानाचाच बिर्याणी मसाला यूज करा, कारण एव्हरेस्टच्या बिर्याणी मसाल्यामध्ये काही खड्या मसाल्याचं प्रमाण जास्त असतं, त्यामुळे ते चवीला व्यवस्थित नाही आहे. त्याच्यानंतर हिरवी मिरची, 1 लिंबू पिळून घ्यायचं, 4 मोठे चमचे दही घालायचं. मी इथे घरगुती दही वापरलं आहे म्हणून मी कमी घालतोय. विकतच्या दह्यामध्ये आंबटपणा कमी असतो, त्यामुळे ते थोडं जास्तच घालायचं. जेवढं तुम्ही दही जास्त वापरसाल तेवढं त्याच्यामध्ये टेस्ट चांगली येते. त्यासोबत आलं लसूण पेस्ट पण मिक्स करायची. हे सगळं आता छानपैकी मिक्स करून घ्यायचं. त्याचबरोबर मी त्याच्यामध्ये काही थोडंसं घरगुती तूप घालणार आहे. 1 चमचा तूप मी यूज करतो आहे, त्यामुळे चिकनला एकदम मस्त फ्लेवर येतो. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही यूज करू शकता. आता हे मॅरिनेट केलं चिकन अर्धा तास मुरत ठेवायचं. हे चिकन मुरत राहील, मुरते तोपर्यंत आपण बाकी तयारी करून घेऊयात. 3 मोठे कांदे घ्यायचे, ते उभे बारीक चिरून घ्यायचे. त्यानंतर 2 टोमॅटो घ्यायचे आणि त्याचे बारीक काप करायचे. आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घ्यायची. हे झाल्यावरती आता आपण 1 किलो नफीस तांदूळ घेतला आहे आणि तो 5 मिनिट पाण्यात भिजत ठेवणार आहोत. तांदूळ पाण्यात भिजत ठेवल्यामुळे तांदूळ लवकर शिजतो. आणि आपल्याला तांदूळ शिजवण्यासाठी तांदूळाच्या दुप्पट पाणी घ्यायचं आहे एका पातेल्यामध्ये. त्यामध्ये थोडेसे खडे मसाले टाकायचे आहेत, चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि थोडंसं तेल टाकून पाणी उकळून घ्यायचं आहे. पाणी उकळल्यानंतरच आपण त्यामध्ये तांदूळ सोडायचे आहेत. आपलं पाणी आता उकळलं आहे, त्यानंतर आपण त्याच्यामध्ये तांदूळ टाकूयात.
आणि हा आपण भात फक्त 70%च शिजवून घेणार आहोत. आपला भात शिजत आहे तोपर्यंत आपण चिकन शिजवायला घेऊयात. त्यासाठी 4 पळ्यात तेल घालायचं आहे. जेवढं तेल जास्त घालताल तेवढं चिकन तेलामध्ये छान शिजतं आणि चवही जबरदस्त लागते. आता त्यामध्ये उभा चिरलेला कांदा टाकूया. कांदा लालसर होईपर्यंत हलवत राहायचं. कांदा चांगला भाजला की आपण त्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे. नंतर त्यामध्ये आपण काही खोबरं, लसूण आणि कोथिंबीरचं बारीक केलेली पेस्ट केली आहे ती थोडी टाकणार आहोत. हे सगळं छान फ्राय करून घ्यायचं आहे. जर मसाला खाली लागत असेल तर थोडंसं तेल सोडूयात. मी थोडंसं तेल सोडतो आहे त्यामध्ये, म्हणजे मसाला खाली लागणार नाही. आता मसाला छान फ्राय झाला की त्यामध्ये मॅरिनेट केलेलं चिकन आपण टाकणार आहोत. मॅरिनेट केलेलं चिकन टाकल्यानंतर आपण ते चांगलं परतून घेणार आहोत. चिकन जास्त करून तेलामध्ये शिजलं पाहिजे याची काळजी घ्यायची, कारण चिकन जेवढं तेलामध्ये तुम्ही वापरून घेचाल आणि शिजवून घेचाल तर त्याची टेस्टही तशीच येते. आणि सुरुवातीलाच तुम्ही जर पाणी टाकलं तर चिकन व्यवस्थित शिजत पण नाही आणि त्याला चवही तशी लागत नाही. आपलं मटण शिजत आहे तोपर्यंत आपण तांदूळ बघूयात. तांदूळ आपलं शिजलेलं आहे 70% आणि तो आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. दम बिर्याणीसाठी कधीही तांदूळ 70% 70 ते 75% शिजवून घ्यायचा. पूर्ण जर तांदूळ शिजवला तर आपल्याला दम देताना तो तांदूळ व्यवस्थित त्या तांदळाला व्यवस्थित दम बसत नाही. आता चिकनही जबरदस्त शिजलेलं आहे. त्याच्यामध्ये मी थोडंसं पाणी सोडलं होतं, कारण आपल्याला दम बिर्याणीसाठी थोडीशी जास्त ग्रेव्ही लागते. जेवढी जास्त ग्रेव्ही असेल तेवढ्या तांदळाला पण त्याचा फ्लेवर उतरतो. आता शिजलेला भात आपण त्याच्यामध्ये सोडणार आहोत. ज्यावेळेस आपण भात चिकनमध्ये टाकत असतो त्यावेळेस गॅसची फ्लेम लोवरतीच ठेवायची आहे, नाहीतर खालचा मसाला करपतो आणि चिकनही खाली लागू शकतं. आता आपण सगळा शिजवलेला भात टाकलेला आहे. त्याच्यानंतर थोडंसं आपण कलर टाकणार आहे. हे फक्त सजावटीसाठी आहे. तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी हे ऑप्शनल आहे. आता याच्यामध्ये आपण थोडं तूपही घालणार आहोत, त्यामुळे फ्लेवर चांगला येतो. आणि त्याच्यानंतर एका वाटीमध्ये कोळसा घेऊन त्यावरती तूप सोडून दम देणार आहोत. दम देण्यापूर्वी एक लक्षात ठेवा, ज्यावेळेस आपण गॅसवरती करत आहोत तर गॅसवरती एक तवा ठेवायचा आणि तव्यावरती लो फ्लेमवरतीच ते पातेलं ठेवायचं. डायरेक्ट आपण गॅसवरती ठेवलं तर ते खाली लागू शकतं. हा दम दिल्यावरती 15 ते 20 मिनटं लो फ्लेमवरती आपण गॅसवर ठेवणार आहोत. आता आपला दम लागलेला आहे. आपण जर बघत आहोत याच्यामध्ये एकदम ज्युसी टाईप आणि एकदम मसालेदार आपली दम बिर्याणी रेडी आहे.
खूपच छान स्मेल येतो आहे. तुम्ही बघू शकता याच्यामध्ये कसा मसाला आणि किती जुशीपणा आलेला आहे, ज्यामुळे आपल्याला हे खायला खूप स्वादिष्ट लागतं. तर चला तुम्हीही ट्राय करा. धन्यवाद.